संघर्ष केल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही असं वारंवार आपण म्हणतो। मग त्यासाठी राजकारण असो की अन्य कोणतेही क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये संघर्ष आलाच। अनेक जण असतात त्यांना सहज गोष्टी मिळतात, पण अनेक जणांना संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही। दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांचं संपूर्ण आयुष्य हे संघर्ष करण्यातच गेलं। वारंवार तसं ते सांगतही होते की माझ्या वाट्याला कायम संघर्ष आहे म्हणून। त्यांच्या पश्चात त्यांची कन्या पंकजा मुंडे यांना 5 वर्ष राजगादी मिळाली म्हटलं तर चुकीचं होणार नाही, कारण साहेब गेल्यावर त्या मंत्री झाल्या। केंद्रात आणि राज्यामध्ये त्यांचं चांगलं वजन आहे असं दिसून आलं। मात्र हा काळ फार दिवस टिकला नाही। देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेले मतभेद पंकजा मुंडे यांच्या राजकीय वनवासाला खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरले। मंत्री असताना त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले, राजकीयदृष्ट्या त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। मात्र यासाठी जी रसद पुरवली जात होती ती रसद वर्षा बंगल्याहून येत होती। खऱ्या अर्थानं येथूनच पंकजा मुंडे यांच्या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली होती। 2019 मध्ये राज्यात ठाकरे सरकार आले। देवेंद्र फडणवीस त्यावेळीही राज्यातील भाजपचे प्रमुख नेते होते। त्यामुळे पंकजा मुंडे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात चांगले स्थान किंवा कसलेही स्थान राहू नये याची त्यांनी पूर्णतः याचं नियोजन त्यांनी करून ठेवलं होतं। परळीमधून पंकजा मुंडे या 4.5 वर्षापूर्वी पराभूत झाल्या। त्यानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन काही ना काहीतरी होईल असं मुंडे समर्थकांना वाटत होतं। त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभेवर घेतलं जाईल असं वाटत होतं। मात्र त्यांच्या ऐवजी विधान परिषदेवर रमेश कराड आणि राज्यसभेवर भागवत कराड यांना घेतलं गेलं। पुढे कराड यांना तर केंद्रामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री सुद्धा करण्यात आलं। एकीकडे पंकजा मुंडे यांच्याच कार्यकर्त्यांना पक्षाकडून महत्त्वाचं स्थान दिलं जात होतं, तर दुसरीकडे आपले राजकीय पुनर्वसन होईल अशी अपेक्षा मुंडे समर्थक आणि पंकजा मुंडे यांना होती। मात्र पुन्हा त्यांच्या वाट्याला संघर्ष आला। मुंडे घराण्याला सहज काही मिळत नाही हे आता जवळजवळ सिद्ध झालं आहे। मुंडे साहेबांना सुद्धा कोणतीही गोष्ट सहज मिळालेली नव्हती। जी गोष्ट मिळवायची तिच्यासाठी मोठा संघर्ष त्यांना करावा लागला होता। तेच पंकजा मुंडे यांच्याही नशिबी आहे। मंत्री झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाची विकास कामे आणली। त्यातून जिल्ह्यामध्ये बरेच विकास कामे चांगली झालेली आहेत। रेल्वेचं काम चांगलं झालं, त्यामुळे परळीतून त्या सहज विजय होतील असं सर्वांना वाटत होतं। पण त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला आणि पुन्हा एकदा संघर्षमय वाटचालीला सुरुवात झाली। पुढे स्वतःच्याच पक्षाबरोबर अस्तित्वाच्या लढाईसाठी संघर्ष करत असताना जवळच्या लोकांचे डावपेच परतून लावण्याचेही पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान होते। त्यातच वैद्यनाथ कारखाना बंद पडला। त्यामध्ये अनेकांचे बंद पडण्यामध्ये अनेकांचे हात आहेत, अनेकांना त्याचं श्रेय जातं। मात्र सर्व खापर पंकजा मुंडे यांच्या डोक्यावर फोडलं गेलं। लोकसभा लागली, पुढे लोकसभा लागली आणि उमेदवारी नको म्हटलं तरी पक्षाकडून पंकजा मुंडे यांना बीडची उमेदवारी देण्यात आली। लोकनेत्याची कन्या, बीडच्या पालकत्वाचा अनुभव, राज्य आणि देशातील राजकीय उंची, पक्षातील स्थान, ओबीसी चेहरा या सर्व बाबीमुळे पंकजा मुंडे या बीडमधून सहज विजय मिळवतील असे सर्वांना वाटत होते। राजकीय वातावरण ही तसे अनुकूल दिसत होते, कारण भाजपची उमेदवारी जाहीर झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर होत नव्हती। त्यामुळे पंकजा मुंडे यांचे पारडे जड झाल्याचे दिसत होते। पुढे बजरंग सोनवणे हे प्रतिस्पर्धी म्हणून मैदानात उतरल्यावर पंकजा मुंडे यांचा विजय सहज होईल असं सर्वांना वाटत असताना अचानक बीड जिल्ह्याच्या राजकारणाने कलाटणी घेतली। जरांगे फॅक्टर बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय झाला आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी सुद्धा झाला।
पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यात जागोजागी विरोध होऊ लागला। उपोषणाच्या बाबतीमध्ये केलेले वक्तव्य पंकजा मुंडे यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या विरोधाचे कारणीभूत ठरलं। मराठा समाज, मुस्लिम, मागासवर्गीय समाज बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राहिला, तर ओबीसी, मारवाडी आणि ब्राह्मण समाज ही पंकजा मुंडेंच्या बाजूने राहिला। या जातीय संघर्षामध्ये बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या वाट्याला राजकीय संघर्ष आला। केंद्रामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। त्यामुळे 9 जून रोजी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ही तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत। त्यासाठी पंकजा मुंडे या सुद्धा दिल्लीला गेले आहेत। पक्षाच्या त्या राष्ट्रीय सचिव आहेत। मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपद आणि राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यांना मंत्रिपद दिलं जाणार आणि त्यांना राज्यसभेवर घेतलं जाणार अशा चर्चा माध्यमांसह मुंडे समर्थकांमध्ये होऊ लागल्या। तशा चर्चा पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांसाठी नवीन नाहीत। गेल्या 4.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशा चर्चा कमीत कमी 4 ते 5 वेळा झालेल्या आहेत। मात्र प्रत्येक वेळी चर्चा होते आणि पक्षाकडून दुसऱ्याच व्यक्तीला, अनपेक्षितपणे दुसऱ्याच व्यक्तीला संधी दिली जाते, ज्याची की चर्चाही नसते आणि नावही नसतं। त्यामुळे यावेळी सुद्धा पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा मंत्रिपद मिळेल याची तीळ मात्र शाश्वती मुंडे समर्थकांना वाटत नाही। कारण भाजप हा असा पक्ष आहे की सहज कोणाला तो देत नाही आणि दिलं तर कोणालाही कळू देत नाही। त्यामुळं या मंत्रिमंडळ शपथविधीमध्ये पंकजा मुंडे या केवळ पक्षाच्या नेत्या म्हणून सहभागी होतील अशी शक्यता आहे। तसं झालं तर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या वाट्याला राजकीय संघर्ष आलाच। कारण नेमकं पुढं काय करायचं याचा अजूनही मार्ग त्यांना सापडलेला नाही, किंवा जो मार्ग त्या निवडतील तो मार्ग खरतर असेल यातही शंका नाही, कारण त्यांच्या वाट्याला संघर्षच असतो। आता पंकजा मुंडे यांच्यासमोर पुढे नेमके मार्ग काय आहेत याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। त्यामुळे पुढचा व्हिडिओ मिस करू नका। पुन्हा भेटू महाराष्ट्र टुडे चॅनलवरती। तोपर्यंत नमस्कार।